Welcome. Section 2 Poetry. So today we learn poem 2.2 Indian Weaver written by Sarojini Naidu. The title Indian Weavers focuses over Indian artisans, particularly weavers. The adjective Indian is used with a definite purpose appreciating the work of Indian weavers as the weavers intertwine the fabrics. The poetess aims to interlance a message through the poem. So first of all, see icebreaker question. Artisans are also called craftsmen. They are creators of diverse goods and use their hands to create unique, functional, and also decorative items using traditional techniques. Now complete the web given below. Different type of artisans. या ठिकाणी वेगवेगळी कामं करणारे लोक आर्टिस्टन्स कलाकार त्यांना कोणकोणत्या नावाने संबोधलं जातं. फॉर एक्झाम्पल त्यांनी आपल्याला या ठिकाणी एक लिहून दिलेलं आहे गोल्डस्मिथ. त्याप्रमाणे आपल्याला बाकीचे सगळे पॉईंट कंप्लीट करायचे आहेत. डिफरंट टाईप्स ऑफ आर्टिस्टन्स कलाकारांची नावे मग आपल्याला माहितीच आहे. वेवर, ब्लॅकस्मिथ, पॉटर, प्रिंटर, स्कल्प्टर, ज्वेलर अल्सेट्रा. देन क्वेश्चन नंबर 2. डिस्कस विथ युअर पार्टनर द सीझन्स ऑर ऑकेजन्स वेन वी नीड. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे आपल्याला. डिस्कस विथ युअर पार्टनर द सीझन ऑर ऑकेजन वेन वी नीड. आपल्याला कोणकोणत्या सीझनमध्ये ऑकेजनमध्ये आपल्याला कोणत्या क्लॉथ्सची गरज असते, कोणते क्लॉथ्स आपण कोणकोणत्या ऑकेजनच्या वेळी कोणत्या सीझनमध्ये यूज करत असतो ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल फर्स्ट वन वुलन क्लोथ्स. वुलन क्लोथ्स आपण केव्हा यूज करतो, केव्हा वेअर करतो. विजिट टू हिल स्टेशन ऑर विंटर सीझन. देन सेकंड वन कॅज्युअल क्लोथ्स, कॉलेज also, shopping, etc. Then rich silk clothes wear now in party or marriage. Then colorful comfortable clothes, picnic, summer outgoing, wandering here and there, meet to our guest, meet to our parent, then friends, to relatives house, etc. Then now third question, let's play a game. The teacher will ask the students some questions. Students will understand that there are some exceptions to the general rules. Let's start. 1. Who views is a. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. काय सांगितलेलं आहे. लेट्स प्ले अ गेम. एक गेम चालू आहे, एक खेळ चालू आहे. द टीचर विल आस्क द स्टुडंट सम क्वेश्चन. आणि त्यांचे शिक्षक काही त्या मुलांना प्रश्न विचारत असतात. स्टुडंट विल अंडरस्टँड दॅट देअर आर सम एक्सेप्शन्स टू द जनरल रूल्स. आणि त्या ठिकाणी काही थिंग सांगितल्यानंतर विद्यार्थी त्यांना तो प्रश्न समजून घेतल्यावर त्याबद्दल यूज केला जाणारा योग्य असा शब्द हे त्या ठिकाणी सांगत असतात, अपेक्षित उत्तर देत असतात. लेट स्टार्ट नाव. 1 फॉर एक्झाम्पल हिअर. 1 हू वेव्स इज अ. आन्सर वेवर. 1 हू प्लेज अ गेम इज अ प्लेयर. 1 हू सिंग्स इज अ सिंगर. देन 1 हू डान्सेस इज अ कॉल्ड डान्सर. 1 हू टीचेस इज अ टीचर. 1 who cooks is a cook or chef. The next one, we have often seen the picture of Gandhiji spinning on the charkha. Discuss the reasons behind this. One has been given for you. We have often seen the picture of Gandhiji spinning on his charkha. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की गांधीजींनी चरख्याची निर्मिती केली आणि आपलं खादीचं कापड स्पिनिंग करायला विणायला सुरुवात केली. डिस्कस द रिझन बिहाइंड दिस. आणि त्या पाठीमागं काय कारण आहे. 1 हॅज बीन गिवन फॉर यू. या ठिकाणी एक फॉर एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे. टू गिव्ह रुरल पीपल अँड अपॉर्च्युनिटी टू अर्न देअर लाईव्हलीहूड. त्यामधून काय होऊ लागलं की लोकांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पैसे कमवण्याची संधी लोकांना निर्माण झाली. अजून काय काय आपल्याला कारणं सांगता येतील की त्याचा फायदा लोकांना काय झाला. टू पॉप्युलराइज इंडियन हँडलूम. देन टू इनकरेज कॉटेज इंडस्ट्री.
टू मोटिवेट अँड प्रमोट क्रिएटिव्हिटी अमॉंग कॉमन पीपल. की कॉमन सामान्य लोकांच्या मध्ये सुद्धा हे सुप्त गुण असतात. त्या सुप्त गुणांना सुद्धा त्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी दिली गेली. कॉटेज इंडस्ट्री इन्करेज झाली अँड पॉप्युलर इंडियन हँडलूम आणि भारतातील खादीचं कापड हे प्रसिद्ध झालं, लोकप्रिय झालं. देन नेम सम टूल्स युज्ड बाय द वेवर्स. हे वेवर आपलं वेविंगचं काम करण्यासाठी जी काही साधनं वापरतात त्यांची नावं सांगायची आहेत. फर्स्ट वन इथं दिलेलं आहे लूम. देन सेकंड वन वेविंग यार्न. देन वेविंग नीडल अल्सेट्रा. नेम सम टाइप्स ऑफ यार्न्स युज्ड बाय द वेवर्स. की हे वेवर्स विणकाम करणारे लोक कोणकोणत्या प्रकारचं कापड विणत असतात. फॉर एक्झाम्पल त्यांनी काय दिलेलं आहे, लिनन, देन सिल्क, कॉटन, नायलॉन, टेरिकॉट, अल्सेट्रा. So today we learn start now poem Indian Where Are. There are 3 stanza in this poem. The mention childhood, adulthood and our death means old stage. There are now significant colors are there. See first stanza. Weavers weaving at a break of a day. Why do you wave a garment so gay? या सरोजिनी नायडू यांनी या पोएममध्ये प्रश्न विचारून पोएमची सुरुवात केलेली आहे. त्या वेवरला प्रश्न विचारतात. वेवर्स वेविंग ॲट अ ब्रेक ऑफ अ डे. ब्रेक ऑफ डे मीन्स टू बी राईट सन. सूर्योदय झाल्यापासून तुम्ही तुमच्या या कापड विणण्याच्या कामाला का सुरुवात केलेली आहे. वाय डू यू वीव अ गारमेंट सो गे. तुम्ही हे कापड सूर्योदयापासून का विणत बसलेला आहात. त्यावर वेवर काय आन्सर देतात बघा. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हॅल्कॉन वाईल्ड वी वेव द रॉप्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. आम्ही या ठिकाणी कापड विणतो आहे, तेही कशासाठी. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हॅल्कॉन वाईल्ड. की त्या पक्षी जो जंगली पक्षी आहे, हॅल्कॉन जो किंगफिशर आहे, त्या पक्षाच्या पंखांचा ब्ल्यू कलर आहे आणि त्या ब्ल्यू कलरचा पोशाख, ब्ल्यू कलरची कपडे विणण्याचं काम आम्ही करत आहोत. फॉर वी वेव द रोप्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. रोप्स मीन्स ड्रेस, पोशाख, आणि तोही कोणासाठी विणत आहोत. अ न्यू बॉर्न चाइल्ड. की जे नवीन पालक जन्माला आलेला आहे, या नवीन येणाऱ्या बाळासाठी आम्ही हे कापड विणण्याचं काम करत आहोत. देअर इज नाऊ सिग्निफिकंट फर्स्ट स्टेज अवर चाइल्डहुड. सी इन दिस स्टांजा द पोएट एक्सप्लेन the weavers start their weaving at the morning rise of a day. The poetess compares the cloth with the blue colored wing of a wild halcyon. या ठिकाणी ब्ल्यू कलरच्या क्लोथची कंपेअर या पोएटेसनं कोणाबरोबर केलेली आहे. अ वाईल्ड हॅल्कॉन. की जो जंगली पक्षी आहे आणि त्याच्या पंखांचा कलर ब्ल्यू आहे, याच्याशी त्याची कंपेअर केलेली दिसून येते. अँड आस्क द वेवर्स वाय दे लुक सो हॅपी वाईल वेविंग द गारमेंट क्लोथ. आणि सकाळच्या वेळेस तुम्ही हे कपडे विणत आहात, आनंदी दिसत आहात. इन रिस्पॉन्स the weavers answer that they are weaving a dress for the newborn baby, so they are so happy. Here is the phrase now metaphorical. या ठिकाणी मेटाफॉरिकचा यूज केलेला आहे की आम्ही लहान मुलासाठी हे कपडे विणत आहोत. आम्ही आनंदी आहोत की काहीतरी नवीन येणार आहे. त्या नवीन जीवाची आम्ही उत्सुकतेने तयारी करत आहोत. देअर इज नाऊ metaphor for our childhood. See the second stanza. Weavers weaving at fall of night. Why do you weave a garment so bright? Second stanza मध्ये सेकंड प्रश्न विचारलेला आहे. Weavers weaving at a fall of a night. At a fall of night means आता रात्र पडण्याची वेळ झालेली आहे, तरी देखील हे वेवर्स तेच काम करत बसलेले आहेत. Why do you weave a garment so bright? Bright means तेजस्वी, चमकदार. अरे आता रात्र पडली आहे, रात्र पडायला सुरुवात झालेली आहे आणि तरीही तुम्ही हे काम करत आहात. Why do you weave a garment so bright? मग अजूनही तुम्ही असे ब्राईट, चमकदार कपडे का विणत आहात. कशासाठी हे काम तुम्ही करत बसलेला आहात, असा सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे. त्यावर वेवर्सनी काय आन्सर दिलेला आहे. लाईक द प्लम्स ऑफ अ पीकॉक, पर्पल अँड ग्रीन, we wave the marriage veils of a queen. Plums means soft feathers, soft पंख. We like the plums of a peacock.
पिकॉकचा जसा पिसारा कलरफुल असतो, आकर्षक असतो, प्लम्स असतो, सॉफ्ट असतो, अशा प्रकारचं ब्राईट असणारं कापड विणण्याचं काम हे वेवर करत आहेत. लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक, पर्पल अँड ग्रीन, पर्पल ग्रीन ब्राईट असणारं चमकदार दिसणारं कापड विणण्याचं काम हे वेवर करत आहेत. वी वेव द मॅरिज वेल्स ऑफ अ क्वीन. आणि हे अशा प्रकारचं कापड आम्ही विणत आहोत, तेही कशासाठी? देअर इज नाव वेल्स ऑफ अ क्वीन, की एखादी नववधू, एखादी राणी ह्या अशा प्रकारचा ब्राईट असणारा, चमकदार असणारा, सुंदर असणारा ड्रेस हा आम्ही तिच्यासाठी विणण्याचं काम करत आहोत. देअर इज नाव सिग्निफिकंट अवर सेकंड स्टेज मीन्स अडल्टहूड, यंग स्टेज. यंग स्टेजमध्ये आपण काय करणार आहोत, यंग स्टेजमध्ये काय करावं लागतं हे या स्टांजामधून दाखवून दिलेलं आहे. लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक, पर्पल अँड ग्रीन. पिकॉकचा पिसारा जसा रंग कलरफुल असतो, पर्पल असतो, ग्रीन असतो, त्या कलरमध्ये कपडे विणत आहेत. कारण त्या कलरचा ड्रेस विणतोय त्याचं कारण काय सांगितलेलं आहे? वी वेव द मॅरिज वेल्स ऑफ अ क्वीन, की एखादी नववधू, एखादी राणी त्या लग्नासाठी, लग्नाच्या समारंभासाठी हा ड्रेस परिधान करेल. इन दिस स्टांजा the weavers continue their work during fall of a night means evening. सायंकाळची वेळ होत आलेली आहे, रात्र पडू लागलेली आहे, तरी देखील त्यांचं काम मात्र चालूच आहे. The poetess compares the garment cloth with the purple green colored feathers of a peacock. आणि या स्टांजामध्ये या पोएटेसनं कम्पेअर केलेले आहे, त्या गारमेंट क्लोथची कम्पेअर केलेली आहे. गारमेंट क्लोथ हे ब्राईट आहे आणि त्याची कम्पेअर कशाशी केलेली आहे? विथ द पर्पल ग्रीन कलर्ड फिदर्स ऑफ अ पिकॉक, की पिकॉकचे फिदर्स जसा पर्पल ग्रीनमध्ये कलरफुल असतो त्या पद्धतीच्या कापडाची कम्पेअर केलेले आहे. अँड आस्क अगेन द वेवर्स वाय दे आर वेविंग सो शायनी गारमेंट. देन वेवर्स रिस्पॉन्स, द वेवर्स आन्सर that they are weaving a bird's veils of a queen, so it's fresh and bright. Here, fall of a night is a metaphorical used for the adulthood and the most important second phase of a human life. In this stanza came now adulthood. Then see the third stanza. Weavers weaving Solomon and steel. Why do you wave in the moonlight chill? Weavers weaving Solomon and steel. Steel means here continuously. Solomon, moonlight. आणि रात्रीची थंडगार वातावरण झालेलं आहे, पूर्णपणे रात्र पडलेली आहे. वेवर्स वेविंग सोलमन अँड स्टील. रात्र पडलेली आहे, रात्रीची थंडी निर्माण झालेली आहे. व्हॉट डू यू वीव इन द मूनलाईट चिल. आणि अशा रात्रीच्या थंडगार वातावरणामध्ये सुद्धा तुम्ही इतके शांतपणे का कापड विणत बसलेले आहात, असा प्रश्न केला. त्यावर वेवर्सनी काय आन्सर केलेला आहे? व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड वी वेव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. व्हाईट ॲज अ फिदर, फिदर मीन्स हिअर पंख, अँड व्हाईट ॲज अ क्लाउड, आम्ही जो कपडा विणत आहोत त्या कपड्याचा रंग हा पंखांसारखा पांढरा शुभ्र आहे, ढगांसारखा पांढरा शुभ्र आहे. वी वेव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. आणि हे जे आम्ही कापड विणत आहोत हे कशासाठी विणत आहोत, तर डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. फ्युनरल मीन्स गुंडाळणे, श्राउड मीन्स अ क्लोथ इन विच अ डेड पर्सन इज रॅपल्ड, की त्या मेलेल्या मृत माणसांना ज्या कापडामध्ये गुंडाळलेलं असतं, रॅपर केलं जातं. आणि असं ते पांढरं शुभ्र कापड विणण्याचं काम आम्ही आता करत बसलेलो आहोत. इन दिस स्टांजा देअर इज नाव सिग्निफिकंट मॉडिफाय अवर डेथ ऑर ओल्ड स्टेज. काय सांगितलेलं आहे या स्टांजामध्ये? वेविंग वेवर सोलमनली स्टील, की रात्र पडलेली आहे तरी सुद्धा ह्या लोकांचं ते विणकामाचं काम चालूच आहे. वाय डू यू वीव इज मूनलाईट चिल. आणि एवढी रात्र पडूनही तुम्ही हेच काम का करत बसलेले आहात? व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. त्यावर यांनी काय आन्सर दिलेला आहे, की आम्ही हे पांढरं शुभ्र पंखांसारखं असणारं कापड विणतोय कारण वी वेव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड, की मृत माणसांना त्यामध्ये गुंडाळावं लागतं. म्हणजे आपल्या जीवनाची सांगता या ठिकाणी सांगितलेली आहे. इन दिस स्टांजा द वेवर्स कॅरी आउट देअर वर्क ड्युरिंग द कोल्ड मूनलाईट ऑल्सो.
but their mood is serious and silent. The garment they are weaving is white. The poetess very ingeniously compares the white garment cloth metaphorically with a quill and also with a white cloud. The poetess asks again the weavers why they are weaving the white garment or cloth. In the weaver's response, the weavers answer solemnly that they are weaving that white cloth for a dead body for its final rites. Here, the phrase cold moonlight is metaphorical, used to the final phase of a human life, that is death, which is eternal truth. In this poem, there are three stages explained now. Sarojini Naidu. First one of our birth, childhood, then second one adulthood, and then last one old stage. या पोएममध्ये आपल्याला माणसाच्या आयुष्याच्या तीनही स्टेजचं वर्णन, त्या ठिकाणी यूज केले जाणारे कलर, हे सगळं मेटाफॉरिकली सांगितलेलं आहे की आपल्या जीवनाचं वर्णन तिन्ही माणसाच्या जीवनाच्या आयुष्यात महत्त्वाच्या असणाऱ्या तीन गोष्टी, जन्म, लग्न आणि मृत्यू, या तिन्हीचं मेटाफॉरिकल यूज या पोएममध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. सिग्निफिकंट पोएम आहे, अतिशय सोपी असणारी अशी ही पोएम आहे. सॉल्व द ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी. थँक्यू.